नमस्कार, मी तनुजाज कुकिंगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये महत्त्वाचं स्थान असणारं भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि तेही अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीचा हुरडा वापरून। सुरुवातीला आपण त्याची भाजणी बनवणार आहोत आणि त्या भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं तेही पाहणार आहोत। एरवी आपण मिक्स पीठ वापरून थालीपीठ बनवत असतो, त्या मानाने या भाजणीच्या थालीपीठाची चव मात्र अप्रतिम लागते। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर थालीपीठ चिवट होऊ नये आणि छान असं खुसखुशीत खमंग थालीपीठ व्हावं यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा। तसेच शेजारील बेल बटन ही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण भाजणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी डाळी आणि धान्य घेतलेली आहेत। तुम्ही डाळींच्या ऐवजी कडधान्य देखील वापरू शकता। नुकताच हुरड्याचा सीझन संपला, त्यामुळे माझ्याकडे घरामध्ये हा हुरडा उपलब्ध होता। आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी मला हा हुरडा दिलेला आहे, म्हणून म्हटलं तुमच्याशीही ज्वारीचा हुरडा वापरून थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून थालीपीठ कसं बनवावं याचा व्हिडिओ शेअर करावा। तुम्हाला जर शक्य असेल तर हा हुरडा वापरून तुम्ही आवर्जून ही थालीपीठ भाजणी बनवा। पण तुमच्याकडे जर हा हुरडा उपलब्ध नसेल तर हुरड्यासाठी अडून न राहता फक्त ज्वारी वापरून देखील ही थालीपीठ भाजणी तुम्ही बनवू शकता। त्याची चव देखील खूप छान लागते। तर इथे सर्व वस्तू ह्या मी वाटीच्या प्रमाणाने घेतलेल्या आहेत। तर तुमच्या घरात कोणतीही वाटी किंवा कपाने तुम्ही हे साहित्य मोजून घ्या आणि याचं प्रमाण थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं, काहीच हरकत नाही। तर इथे मी 2 वाट्या हुरडा घेतलेला आहे आणि 1 वाटी ज्वारी घेतलेला आहे आणि बाकी धान्य 1 वाटी घेतलेलं आहे। म्हणजे बाजरी, गहू, तांदूळ 1 वाटी घेतलेले आहे, चणा डाळ, मूग डाळ हे 1 वाटी घेतलेले आहे आणि उडीद डाळ, मटकीची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे। 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पाव वाटीपेक्षा थोडे जास्त धने घेतलेले आहेत आणि जिरं घेतलेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे थोडंफार धान्य इकडं तिकडं झालं तरी चालतं, चवीमध्ये फारसा फरक पडत नाही। आणि तुम्ही डाळींच्या ऐवजी कडधान्य वापरलं तरी चालेल। म्हणजे मी इथं सालीवाली मूग डाळ घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही अख्खे मूग घेतले तरी चालतील किंवा मटकीच्या डाळीच्या ऐवजी मटकी घ्यायची आणि उडीद अख्खे घेतले तरी चालतील। पण इथं माझ्याकडे डाळी होत्या म्हणून मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत। काय होतं, जर उडीद आणि मटकी हे सर्व जर घेतलं तर मग थालीपीठाला जास्त डार्क रंग येऊ शकतो। त्यामुळे फक्त इथं आपली बाजरी आहे, हुरडा आहे, त्याचबरोबर इथे सालीची मूग डाळ आहे, त्यामुळे पाहिजे तितका आपला काळसर हिरवट असा रंग थालीपीठाला येतो आणि थालीपीठ दिसायला तर छान दिसतंच, पण चवीलाही तितकंच अप्रतिम लागतं। म्हणून मी इथं डाळी वापरलेल्या आहेत, बाकी तुम्ही कडधान्यही वापरू शकता। तर अगदी साधं सोपं प्रमाण आहे। आमच्याकडे हे गहू, ज्वारी आणि बाजरी वर्षभरासाठी आम्ही साठवून ठेवतो आणि त्याला कोणतेही बोरिक पावडर वगैरे लावलेली नाही आहे। तुम्ही जर लावत असाल तर ते धान्य ओल्या कपड्याने पुसून घ्या किंवा धुवून सावलीमध्ये सुकवून घ्या। तांदूळ तेवढे ओल्या कपड्याने मी पुसून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर धुवून फॅनखाली सुकवून घेऊ शकता, जसं आपण चकलीच्या भाजणीसाठी तांदूळ धुवून घेतो त्या पद्धतीने। आणि डाळी इथं स्वच्छच आहेत, फक्त उडीद डाळ तेवढी मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। तर तुम्हाला हवं तर तुम्ही हे सर्व धान्य धुवून आणि फॅनखाली सुकवून घेऊ शकता। तर चला मग आपण भाजणीला सुरुवात करूया। इथे अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर हुरडा नसेल तर इथे मी 2 वाट्या हुरडा आणि 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। तर तुम्ही 3ही वाट्या ज्वारी घ्या किंवा 3ही वाट्या तुम्ही हुरडा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा दोन्ही अर्धा अर्धा देखील वापरू शकता। तर इथे मी जाड तळाची एक कढई ठेवलेली आहे पसरट, आणि यामध्ये सगळ्यात अगोदर आपण हुरडा भाजून घेणार आहोत। तर हुरडा तर भाजलेलाच असतो। बऱ्याचदा काय करतात, तर जे ज्वारीची कणसं आहेत हुरड्यामध्ये आलेली ती वाफवून घेतली जातात, म्हणजे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालून ती उकडली जातात आणि त्याचा हुरडा बनवला जातो जेव्हा आपल्याला असा वर्षभर ठेवायचा असतो तेव्हा। पण हा उकडलेला नसून हा जो हुरडा आहे तो आपण हुरडा खाण्यासाठी जसं गौरी पेटवून त्याचा आर पाडला जातो आणि त्या आरामध्ये भाजून जो हुरडा तयार केला जातो तो हुरडा आहे, त्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते। तर हा भाजलेलाच असतो तरी देखील थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणून मी हा मध्यम आचेवरती जरासा गरम करून घेतला। सतत मिक्स करत राहायचं आणि अशा एका कपड्यावरती पसरून ठेवायचा, म्हणजे ह्या धान्यातील गरमीमुळे
जो ओलावा येतो जो भांड्यामध्ये ठेवल्यानंतर तो होत नाही अशा पद्धतीने जर आपण कपड्यावर पसरून ठेवलं तर आता ज्वारी भाजून घेऊयात. तुम्ही हवं तर ज्वारीला थोडंसं पाणी लावून घेऊ शकता, म्हणजे पटकन भाजली जाते. पण त्याची काही गरज नाही, आपल्याला काही त्याच्या लाह्या फुलवून घ्यायच्या नाही आहेत. अगदी मध्यम आचेवरती आपल्याला ही ज्वारी छानपैकी भाजून घ्यायची, म्हणजे आपली थालीपीठाची भाजणी आहे ती खूप छान हलकी होते. त्यामुळे थालीपीठही छान असे खुसखुशीत आणि खमंग लागतात. तर हे पहा, इथं हा ज्वारीचा हलकेच रंग बदललेला आहे. तर मध्यम आचेवरती अशा पद्धतीने आपल्याला ही ज्वारी भाजून घ्यायची आहे. आणि आता इथं या कपड्यावरती मी काढून घेते. आणि सुरुवातीचा जो हुरडा आहे तो या परातीमध्ये मी काढून घेतलेला आहे. तर आता बाजरी भाजून घ्यायची आहे. मोठी कढई आहे आणि एकच वाटी धान्य आहे, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही. परंतु मध्यम आचेवरती छान असं हे सतत मिक्स करत एकसारखं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत सगळे धान्य. ज्या पद्धतीने आपण चकलीची भाजणी करतो ना, अगदी तशाच पद्धतीने मध्यम आचेवरती आपल्याला ही सर्व धान्य भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे भाजणी आपली छान अशी हलकी होते आणि त्यामुळे थालीपीठ देखील छान असे हलके, खमंग आणि खुसखुशीत होतात. चिवट होत नाहीत अजिबात. त्यामुळे भाजणी करताना बिलकुल काही गडबड करायची नाही आहे. मध्यम आचेवरती छानपैकी हे सर्व धान्य आणि डाळी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बाजरी खूप जास्त वेळ भाजायची नाही, तर त्याचा कडवटपणा वाढू शकतो. तसं तर प्रत्येक हे धान्य भाजण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिट लागतात. पण इतकं डिटेलमध्ये दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. फक्त तुम्ही हे छान असं खरपूस खमंग वास येईपर्यंत हे धान्य भाजून घ्या. तर हे पहा, इथं बाजरीचा छान असा सुगंध यायला लागला की मी या कपड्यावरती काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत. गहू देखील छान असे तडतडेपर्यंत, फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती. तुम्ही हवं तर मधून मधून गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता. असं जेव्हा गहू वगैरे मोठं धान्य जेव्हा भाजायचं तेव्हा थोडंसं गॅस वाढवला तरी चालेल. तर अशा पद्धतीने धान्य भाजल्यामुळे त्याची चव बदलते. म्हणजे आपण मिक्स पिठाचं जे थालीपीठ करतो त्याची चव आणि असं हे भाजणीचं थालीपीठ याच्या चवीमध्ये हाच तर मूळ फरक आहे. अशा पद्धतीने आपण धान्य भाजल्यामुळे चवीमध्ये फरक होतो. तर गहू छान असे तांबूस रंगावरती फुलेपर्यंत भाजून घेतले. तेही मी कपड्यावरती काढून घेतले. आता याच कढईमध्ये आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ पटकन भाजले जातात आणि लगेच ओळखायला येतात ते फुललेले. त्याचा जास्त पांढरट रंग होतो आणि मस्त असे लाह्यासारखे फुलतात. फक्त हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळं धान्य एकसारखं भाजलं जातं. तर आपले हे तांदूळ देखील छान असे फुलेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत. सर्व तृणधान्य आपली भाजून झालेले आहेत. आता डाळी भाजायला घेऊयात. तर सर्वात आधी इथे मी चणा डाळ घातलेली आहे आणि ती आपण मध्यम आचेवरती छान असा रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली ही हरभरा डाळ देखील भाजली गेलेली आहे. मस्त सुगंध येत आहे आणि छान तांबूस रंगावरती साधारण 6 ते 7 मिनिट ही डाळ मी भाजून घेतली. ती आता कपड्यावरती काढून घेतली आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला ही सालीची मूग डाळ देखील भाजून घ्यायची आहे. मूग डाळ पटकन भाजली जाते हरभरा डाळीच्या मानाने, आकाराने लहान असल्यामुळे. तुमच्याकडे जर अशी सालीची मूग डाळ नसेल तर हिरवे अख्खे मूग घेऊ शकता किंवा मग पिवळी जी मूग डाळ येते तीही तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे आपली ही मूग डाळ देखील छानपैकी भाजलेली आहे. तीही मी या कपड्यावरती काढून घेते. आता उडीद डाळ भाजून घ्यायची आहे. ही जी उडीद डाळ आहे ती अर्धाच वाटी असल्यामुळे ती पटकन भाजली जाईल आणि आकारही लहान असतो त्याचा. सतत मिक्स करत हे भाजून घ्यायचे आहे. उडीद डाळ भाजल्यानंतर खूप छान असा सुगंध येत असतो. पहा, घरभर सुगंध पसरलेला आहे. साधारण 3च मिनिट लागले मला ही उडीद डाळ भाजण्यासाठी. आता ही मटकीची डाळ भाजून घ्यायची आहे आपल्याला. मटकीच्या डाळीची देखील खूप छान खमंग चव लागते. पहा, मटकीच्या डाळीची आमटी करतो पहा आपण. किती पातळ अशी आमटी असते तरी देखील चवीला अप्रतिम लागते. म्हणूनच मटकीच्या डाळीचा वापर तुम्ही या थालीपीठामध्ये आवर्जून करा. दोन्ही डाळी मी एकत्रच काढून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये पोहे घालायचे आणि पोहे आपल्याला हलके गरम करून घ्यायचे आहेत. पोहे जास्त भाजायची गरज नाही, फक्त ते कुरकुरीत झाले पाहिजेत इतपतच आपल्याला ते गरम करायचे आहेत. पोहे व्यवस्थित असे गरम करून घेतले तर ते कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत.
आणि त्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये धणे गरम करून घ्यायचे आहेत. धणे खूप जास्त भाजायची गरज नाही. त्यात जर काही मॉइश्चर असेल तर ते जाऊन छान असे त्याची पावडर बनवता यावी इतपतच आपल्याला हे धणे गरम करून घ्यायचे आहेत. तर आता हे गरम झालेले धणे मी या भाजलेल्या सर्व साहित्यामध्ये काढून घेते. भाजलेले सर्व धान्य आणि डाळी मी या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता सर्वात शेवटी आपल्याला जिरे गरम करून घ्यायचे आहेत. जिऱ्यामुळे देखील भाजणीला खूप छान चव येते. तर गॅस बंद केला तरी चालेल. गरम कढईमध्ये हलकेच आपल्याला हे जिरे गरम करून घ्यायचे आहेत आणि तेही मी या भाजलेल्या सर्व धान्यामध्ये काढून घेते. सर्व साहित्य मी या परातीमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यात छान अशा लेयर्स तयार केलेल्या आहेत. दिसायला खूप छान दिसत आहे. तर आता हे सर्व धान्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून आणि थंड झालं की गिरणीमध्ये दळून घ्यायचं आहे. माझ्याकडे घरघंटी आहे, त्यामध्ये मी 2 नंबरच्या चाळणीने हे भाजणी दळून घेणार आहे. तुम्ही जर बाहेरून दळून आणणार असाल तर भाजणीसाठीचं पीठ जसं असतं तसं दळून घ्या. म्हणजे तसं त्या गिरणीवाल्यांना सांगा, ते तुम्हाला बरोबर दळून देतील. म्हणजे ज्वारीच्या भाकरीचं जसं पीठ असतं ना तसंच आपल्याला हे भाजणीचं पीठ दळून आणायचं आहे. तर हे मी मिक्स करून घेते आणि थंड झालं की मग ते दळून घेणार आहे. तुम्ही हवं तर यामध्ये हळकुंड घालू शकता, पण जेव्हा आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यावेळी मी इथं हळदीचा वापर करणार आहे. मस्त सुगंध येत आहे घरभर. जेव्हा आपण अशा पद्धतीने थालीपीठाची भाजणी किंवा चकलीची भाजणी बनवत असतो तेव्हा धान्य भाजल्यानंतर खूप छान असा सुगंध घरभर पसरलेला असतो. अगदी तसाच सुगंध आज माझ्या घरामध्ये येत आहे. तुम्ही ही थालीपीठाची भाजणी नक्की बनवा. या व्हिडिओतील सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे धान्य भाजताना सर्व धान्य हे मध्यम आचेवरती खरपूस खमंग असं व्यवस्थित भाजून घ्यायचं, सतत मिक्स करत. त्यामुळे आपली भाजणी हलकी होते. आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही हे भाजणीचं पीठ दळून आणाल तेव्हा जरासं ते जाडसर दळून आणायचं, म्हणजे भाकरीच्या पिठाप्रमाणे. म्हणजे मग आपले थालीपीठ चिवट होत नाहीत, छान असे खुसखुशीत होतात. तर खूप बारीक न दळता जरासं जाडसर हे पीठ दळून आणायचं आहे, म्हणजे मग थालीपीठ छान होतात. तर अशा ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घेतल्या म्हणजे कोणताही पदार्थ उत्तमच होतो. तर आता हे पीठ मी दळून आणलेलं आहे आणि हे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. ही थालीपीठाची भाजणी तुम्ही महिनाभर तरी रूम टेम्परेचरला हे स्टोअर करून ठेवू शकता. आणि महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे साधारण 3 ते 4 महिने ही थालीपीठाची भाजणी ठेवू शकता. एकदा काही थालीपीठाची भाजणी बनवून आपण ठेवली तर तुम्ही यापासून भाजणीचे वडे झालं, तिखटपुरी, कडबोळी किंवा थालीपीठामध्ये खूप सारं व्हेरिएशन तुम्ही बनवू शकता. आज मी इथे कोथिंबीर आणि कांदा वापरून थालीपीठ बनवणार आहे. तर मस्त अशी गावरान फुलाची कोथिंबीर मी आणली होती आणि स्वच्छ निवडून आणि धुवून निथळत ठेवली होती. आणि माझी मुलगी ती मला कट करून देत आहे. ती खूप छान असं भाज्यांचं कटिंग करते. अगदी बारीक मला इथं तिनं कोथिंबीर कट करून दिलेली आहे. हे देठाचा भाग देखील ते अगदी फाईन चॉप करून देते. मस्त अशी कोथिंबीर माझ्या बाळाने मला कट करून दिलेली आहे. सध्या बाजारामध्ये बारीक पानं असणारी फुलांची देशी कोथिंबीर मिळत आहे आणि स्वस्तही आहे. आणि आमच्याकडे कांदा कोथिंबीरचे थालीपीठ आवडतात हे सगळ्यांना. तर इथे आज मी 4 ते 5 लोकांसाठी थालीपीठ बनवत आहे. खूप गच्च किंवा दाबून कप न भरता हलक्या हाताने मी इथे 4 कप हे भाजणीचं पीठ घेणार आहे. तर एका कपामध्ये साधारण 3 मध्यम आकाराचे थालीपीठ तयार होतात. तुम्हाला किती लोकांसाठी किती थालीपीठ बनवायचे त्या अंदाजाने तुम्ही इथे पीठ घेऊ शकता. तर फक्त कांदा कोथिंबीरच नाही तर तुम्ही तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही पालेभाज्या किंवा फळभाज्या वापरून हे थालीपीठ बनवू शकता. म्हणजे पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू, चुका म्हणजे तुम्हाला कोणती पालेभाजी आवडते ते तुम्ही इथे वापरू शकता. किंवा फळभाज्या म्हणजे जसं की गाजर असू दे, मुळा, काकडी किंवा दुधी भोपळा, लाल भोपळा, कोबी खिसून घालू शकता. म्हणजे तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही ते घालून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार म्हणू शकता किंवा तुम्ही हे जेवणालाही बनवू शकता. तर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. थोडंसं जिरं घालायचं आणि हे मिक्सरला आपल्याला जरासं जाडसर फिरवून घ्यायचं आहे. हा ओवा जो आहे तो हातावरती जरासा क्रश करून आपल्याला या भाजणीच्या पिठामध्ये घालायचा आहे. त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो थालीपीठामध्ये. त्याचबरोबर इथे हे पांढरे तीळ आहेत ते 2 टेबलस्पून घेतलेले आहेत. त्यातील अर्धे तीळ मी या पिठामध्ये घालते आणि अर्धे आपण थालीपीठ थापताना वापरणार आहोत. तसेच 1 चमचा इथे हळद घालायची आहे रंगासाठी.
त्याचबरोबर चवीनुसार मीठ, 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर एक मोठा बोल भरून कोथिंबीर घालायची आहे. 1 पेंडी कोथिंबीर मी आणली होती, ती पूर्ण घातलेली आहे मी यामध्ये. कोथिंबीर भरपूर घालायची, त्यामुळे थालीपीठाला चव खूप छान येते. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे. तुम्ही हवं तर इथे लाल तिखट देखील वापरू शकता. त्याचबरोबर इथे 1 पळी तेल घातलेलं आहे आणि आता हे सुरुवातीला पाणी न घालता असंच मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ही कोथिंबीर, कांदा किंवा आलं, लसूण, हिरवी मिरची हे जे वाटण आहे त्याच्या ओलाव्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल असं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते खूप जास्त घट्टही मळायचं नाही किंवा खूप सैल मळायचं नाही. पीठ जर खूप घट्ट मळलं गेलं तर थालीपीठ अशी गच्च होतात, ते खुसखुशीत होत नाहीत. आणि जर सैल झालं तर ते खूप असे चिवट होतात. म्हणून खूप घट्टही नाही आणि खूप सैल नाही असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजेच भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेचच थालीपीठ थापायला घेत आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर साधारण 10 मिनिट हे पीठ भिजत ठेवा, म्हणजे अजूनच छान थालीपीठ होतील. तर किती लहान मोठं थालीपीठ तुम्हाला बनवायचं आहे त्या अंदाजाने छोटासा गोळा घेऊन परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि इथे मी पोळपाटावर सुती कपडा अंथरलेला आहे ओला करून, त्यावरती जरासं पाणी घालायचं, खाली तीळ घातलेले आहेत आणि यावरती हा गोळा ठेवून पातळ असं थापून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित ओला करून घ्यायचा, म्हणजे मग थालीपीठ व्यवस्थित निघतं ना, तर ते कपड्याला चिकटलं जातं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं असं थापून घ्यायचं आहे आणि खूप जाड ठेवायचं नाही, नाही तर ते भाजल्यानंतर अजूनच फुलतं आणि खूप जाड होऊन जातात, आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे पातळ असं थालीपीठ थापून घ्या. आणि वरती अजून आपल्याला तीळ घालायचे, तिळामुळे खूप छान खमंग चव येते थालीपीठांना. तीळ टाकल्यानंतर देखील परत एकदा थापून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे तीळ निघणार नाहीत. आणि असे होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं आणि त्यामधून आपल्याला तेलही सोडता येतं. तर सुरुवातीला जेव्हा थालीपीठ तव्यामध्ये घालायचं तेव्हा तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने तव्यामध्ये घातल्यानंतर कपडा काढून घ्यायचा आणि हे जे होल आहेत आणि कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे. थालीपीठाला तेल जरा जास्त वापरावं लागतं आणि थालीपीठ तव्यामध्ये घातल्याबरोबर लगेचच त्यावर तेल घालायचं, नाहीतर मग त्याला अशा भेगा पडतात पहा आणि असं ड्राय होऊन जातं थालीपीठ. थालीपीठ भाजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे वरती थालीपीठ भाजलं जात आहे तोपर्यंत आपण खाली दुसरं थालीपीठ थापून घेऊ शकतो. तर मध्यम आचेवरती व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचे, नाहीतर मग ती कच्ची राहतात. हवं तर तुम्ही झाकण ठेवून ते भाजून घेऊ शकता. वरची बाजू जरा कोरडी दिसायला लागली की लगेचच थालीपीठ आपल्याला उलटायचं आहे. आधी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मगच पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे, सुरेख दिसत आहे आपलं हे थालीपीठ. आणि ह्या होलमध्ये दुसऱ्या बाजूने देखील तेल सोडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित थालीपीठ भाजलं जातं आणि त्याची चवही छान लागते, ते खाताना कोरडं लागत नाही. तर इथे मटकीची उसळ मी थालीपीठासोबत खाण्यासाठी बनवलेली आहे. आमच्याकडे दही, काकवी आणि मटकीची उसळ लागते, म्हणजे लागतेच, त्यासोबत थालीपीठ खूप छान लागतात. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं आपलं हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे. तर दुसरं जे थालीपीठ थापलं आहे ते हे तव्यामध्ये घालते आणि पहिल्याप्रमाणेच हे थालीपीठ देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हे झाकण ठेवून थालीपीठ भाजून घेऊ शकता, पण इथं नवीन एक मी टिप किंवा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं जे थालीपीठ झालेलं आहे तेच थालीपीठ या पहिल्या म्हणजे जे भाजायचं आहे त्या थालीपीठावर ठेवायचं, म्हणजे मग व्यवस्थित ते वाफवलं जातं, म्हणजे आतपर्यंत ते भाजलं जातं आणि खूप छान रंग आलेला आहे आपल्या या थालीपीठाला. चवही तितकीच अप्रतिम लागते. तर हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणाला बनवा आणि मटकीची उसळ, दही किंवा गूळ आणि काकवीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. आज मी महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं पारंपरिक पौष्टिक भाजणीचं थालीपीठ आणि थालीपीठाची भाजणी रेसिपी तुमच्याशी शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.